नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेतीमित्र 20ला. बुलढाण्यातील काही तालुक्यात मागील वर्षी कोरडा दुष्काळ पडला होता. या दरम्यान खरीपांची सर्वच पिकं सुकली होती. अद्याप हजारो शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या मदतीपासून वंचित असून त्यांना मदत मिळाली नाही आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत. अकोला जिल्ह्यातील 5 तालुक्यात 7,000 हेक्टरवरील पिकांना पाऊस आणि पुराचा तडाखा बसलाय. कृषी अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आलेला आहे. येत्या 5 वर्षात 25,000 गावं टंचाईमुक्त करण्याचा संकल्प राज्य शासनानं जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून केला आहे. गोंदियातील गोरेगाव तालुक्यात 23 शेततळी शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानातून तयार केल्यानं खोसेटोला हे गाव शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जात आहे. झंजाळ इथं शेतकरी आत्महत्येनंतर निराधार मुलांना 10वी पर्यंत शिक्षणाचा खर्च परिसरातील नागरिकांनी स्वीकारलेला आहे. त्यानंतर शालेय साहित्याचं वाटप सुद्धा जिल्हा माहिती अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते देण्यात आलेलं आहे. नाशिक महापालिका स्थायी समितीच्या सभेत शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भातला भूसंपादनाचा मुद्दा तापला. सभापतींनी भूसंपादनाचे सर्व प्रस्ताव तहकूब ठेवत नाविकास क्षेत्रामध्ये असलेल्या जागेसंबंधीची माहिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आदेश मिळकत विभागाला दिलेले आहेत. शेतमाल आणि भाजीपाला आडतमुक्त करण्यात आला तरी खामगावच्या भाजी बाजारात आडत्यांची मजुरी कायम आहे. येथील भाजी बाजारात शेतकऱ्यांकडूनच 10% अडत घेतली जात असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय हमाली आणि इतर खर्च शेतकऱ्यांकडूनच वसूल करण्यात येतोय. गोंदियात 2014 पासून कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत कृषी यंत्रसामुग्री आणि उपकरणं खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य दिलं जात आहे. यात ट्रॅक्टर, पॉवर टिलर, भात लावणी यंत्र, रिपर, डिस्क प्लाऊ, कल्टिवेटर, रोटवेटर, पीक संरक्षण उपकरण, मनुष्यचलित अवजारांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. अकोल्यात मुख्य सचिवांनी राज्यातील पीक परिस्थितीसह विविध कामांचा आढावा घेतला. त्यामध्ये जिल्ह्यातील पीक परिस्थितीसह धरणातील जलसाठ्याची त्यांनी पाहणी केली. तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे मृतकांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा त्यांनी आवाहन केलेलं आहे. नाशिकमध्ये खरीप हंगामातील जवळपास 90% क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्यात. खरीपाच्या सरासरी लागवडीखालील 6,53,000 हेक्टर क्षेत्रापैकी 5,83,000 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागानं दिलेली आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे ओरोस जिल्ह्यात पाणी नदीपात्रातून बाहेर पडून भात शेतीत घुसलेलं आहे. एकूण 300 हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली आहे. यात वेंगुर्ले आणि वैभववाडी तालुक्यातील भात शेतीला जास्त नुकसान सहन करावं लागलेलं आहे. वर्धा जिल्ह्यात पावसाळ्यात नाल्याचं पाणी शेतात शिरून खरीप पीक नष्ट होतंय. परंतु जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या नाला खोलीकरणामुळे शेतात पाणी शिरण्यास पायबंद बसला आणि नालाकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या समाधानाचे भाव दिसू लागलेले आहेत. अतिवृष्टीमुळे तूर उत्पादकांना चांगला फटका बसलेला आहे. टाकरखेडा, संभू परिसरात सौर, आष्टी, देवरा, वायगाव, चांदूर बाजार, शहापूर आदी गावांमध्ये काही शेतकऱ्यांना 2 महिन्यात 3 वेळा तुरीची पेरणी करावी लागली, परंतु तेही हाती लागले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत होण्याचं निश्चित झालं होतं, परंतु शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अशा विविध समस्यांबाबत महागाव तालुक्यातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकलेत आणि त्यावेळी त्यांनी विविध मागण्यांचं निवेदन शासनाला सुपूर्द केलेलं आहे. बुलढाण्यात शेतकऱ्यांना अंगावर रॉकेल ओतून जीव आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. पीक विमा 28 रुपये प्रति एकर मिळाल्यानं त्यानं हा प्रयत्न केला आहे. नांदुरातील कृषी अधिकारी कार्यालयात पोलिसांच्या प्रसंगावधानानं हा अनुचित प्रकार टाळला गेला. संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.
दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करून देण्याचं त्यांचा स्तर आर्थिक उंचावण्यासाठी विशेष घटक योजना राबवण्यात येते आहे। 2016-17मध्ये ही योजना राज्यात राबवण्यासाठी 196 कोटी 34 लाखांची तरतूद करण्यात आली होती। यामध्ये विदर्भाच्या वाट्याला 85 कोटीचा निधी आलेला आहे। राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेतकरी गटांसाठी प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे। एका गटाच्या प्रशिक्षणासाठी 20,000 प्रमाणे एकूण 3 साठी 60,000 रुपये खर्च अपेक्षित आहे। यामध्ये केंद्राचं आणि राज्य सुद्धा अर्थसहाय्य करणार आहे। राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन 2015 पासून जलयुक्त शिवार अभियान राबवत आहे। या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील जलसंवर्धन आणि शाश्वत सिंचनाची अनेक कामं करण्यात आली आहेत। शेतकऱ्यांसाठी हे अभियान वरदान ठरलेलं आहे। नवेगाव बांध नागझिरा राखीव क्षेत्रातील वन्यजीव क्षेत्रात अवैध चराई करणाऱ्या 36 जनावरांना पकडण्यात आलेलं आहे। तसंच 3 इसमांवर कारवाई करण्यात आली आहे। गावठी जनावरांच्या रोगाची लागण वन्य प्राण्यांना होऊ नये यासाठी गावठी जनावरांना जंगलात जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे। आजचे बाजारभाव: कांदा प्रति क्विंटल सरासरी 850 रुपये, वटाणा प्रति क्विंटल 4,500 रुपये, मिरची प्रति क्विंटल सरासरी 5,000 रुपये, गहू प्रति क्विंटल 1,750 रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन प्रति क्विंटल 3,200 रुपये। पुढचे 2 दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागात दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। खास करून कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त असेल असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे। नगर जिल्ह्यात सरासरी 84.3 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या। आपण पाहताय जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।